हॅलो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच म्हणजे यश हिरा लाईफ या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर मी आज पहिली यूट्यूब व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मिसळ केलेली आहे. बघू शकता काय सुरेख रंग आलाय. तर चला ह्या साहित्याकडे वळूया. यासाठी वाटण्यासाठी मी घेतले 2 मोठे कांदे, 2 मध्यम किंवा 1 मोठा टोमॅटो घ्या, इंचभर किंवा बोटभर आलं घ्या, 7-8 लसूण पाकळ्या घ्या, 2 मिरच्या. तुम्हाला हवं तर झणझणीतपणा हवाच असेल तर तुम्ही भरपूर मिरच्या घेऊ शकता. अर्धी वाटीपेक्षाही कमी खोबऱ्याचा तुकडा घेतलाय. कोथिंबीर, कांदा खाण्यासाठी भरपूर कापा. 1 तासभर आधी मी वाटीमध्ये चिंच आणि 1 मध्यम आकाराचा गुळाचा खडा मी पाण्यात भिजवला होता, तो मी इथे तयार केलाय. तर इथे बघू शकता मी कढईमध्ये खूप कमी तेलामध्ये जे वाटणाचं साहित्य आहे ते मी इथे करतीये. तेलामध्ये खूप कमी तेलामध्ये मी शिजवून घेतीये. त्याच्यामध्ये मी हलकंसं मीठ टाकलं आणि मी मग बारीक गॅसवर एकदम मंद आचेवर मी ते वाफवून घेतली. अगदी 2 ते 3 मिनटं करा किंवा फार तर 4 मिनटं. मग ते गार झालं, मी मस्त पेस्ट केली. एकीकडे मी पाणी गरम करायला लावलं आणि आता मी कटाची तयारी करते. तर कटासाठी साहित्य आहे 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मसाला. त्याने रंग खूप छान येतो आणि बाजारात रेडीमेड मसाल्याचं पॅकेट येतं, ते पॅकेट मी इथं यूज केले. तुम्हीही करा, खूप छान लागतं. आणि आपलं वाटण. तर 1 पातेलं घ्यायचं, त्यात भरपूर तेल ओतायचं. तेलामध्ये अजिबात कंजूशी करू नका. त्यात सुका मसाला टाकायचं, तेल तापायच्या आत टाका आणि मग त्यामध्ये जेव्हा आपण ते मसाले टाकतो त्यामध्ये हे वाटण टाका आणि वाटण चांगलं परतून घ्या. छान मस्त परतून घ्या. आता रंग सुटला पाहिजे, छान हे व्हायला पाहिजे. आणि मग शेवटी हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजण्यासाठी झाकण ठेवून मंद गॅसवरच तुम्ही मंद आचेवरच तुम्ही हे झाकण लावून ठेवू शकता. मग 2 ते 3 मिनिटानंतर बघा, आहा मस्त रंग सुटायला लागलाय. बघताय ना, वासही खूप छान येतोय याचा. मग पुन्हा एकदा मी ते परतून घेत आहे आणि आता ह्यामध्ये मी पाणी टाकते थोडंसं. ते वाटणाचंच पाणी जे होतं ते टाकते थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये मी चिंच आणि गुळाचं पाणी तयार केलं होतं तासभर आधी, ते मी ह्याच्यामध्ये मिक्स करते. बघू शकता काय स्मूथ पेस्ट होती याची. आणि आता हे सुद्धा झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, कारण ह्यामधून त्याचा जो फ्लेवर आहे, चिंच आणि गुळाच्या पाण्याचा जो फ्लेवर आहे तो उतरतो. ते होईपर्यंत, ते शिजेपर्यंत मी एकीकडे कढई घेतली, त्यात मी थोडं 2 ते 3 चमचा तेल ओतलं. मस्तपैकी मोहरीला नाचू दिलं गरम तेलामध्ये. थोडंसं हिंग टाकलं त्याच्यामध्ये. स्वाद खूप छान येतो त्याने, ते तर तुम्हाला माहीतच असेल. आणि मग याच्यामध्ये थोडा कांदा टाकला. काही जण नाही टाकत, तुम्हाला नको असेल तर नका टाकू. काही जण याच्यात वाटणही टाकतात, बऱ्याच जणांना आवडतं, तुम्हीही टाकू शकता. पण ही मी अशी ह्या पद्धतीने करते म्हणून मी तसंच दाखवते. आणि मग 1 चमचाभर असं मी हळद टाकते. 1 चमचाही नाही म्हणता येणार, 1 चमचापेक्षा खूप कमी आहे, अर्धा चमचा म्हणला तरी चालेल. आणि मग हे छान परतून ह्याच्यामध्ये मी आता मोड आलेली जी भिजत ठेवलेली मटकी होती ती मी ह्याच्यात टाकते. आणि मग ही मटकी वगैरे हे जे आपण करतोय छान मस्त मिक्स करायची. आणि हे मध्यम आचेवर चाललेलं आहे माझं, कारण माझा गॅस मंद आचेवर खूपच लहान होतो, खूपच बारीक असतो, त्याच्यामुळे ते मला जमणार नाही म्हणून मी मंद आचेवर करते. तुम्ही हवं तर तुम्ही बारीक गॅसवर करू शकता. बघू शकता. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आधी तुम्ही प्लीज लाईक, कमेंट, शेअर आत्ता नाही पण नंतर नक्की करा.
पण आधी सबस्क्राईब करून ठेवा प्लीज. हा मी असं एकजीव केलेला आहे. मग ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकतेय. एकीकडं आपण जो मसाला शिजवायला ठेवला होता, मी झाकण काढलं आणि बघू शकता मस्त तेल सुटलंय रश्श्याला आणि शिवाय वाटणाला रंगही खूप छान आलाय, खूप मस्त आलाय आणि वास तर ऑब्विसली खूप छान सुटला होता. मग ह्यात जे आपण गरम उकळलेलं पाणी केले ते मी ओततेय. मग असं पाणी छान गरम पाणी ह्याच्यात ओतल्यानंतर छान हे एकजीव करायचं आहे. त्यात ज्या वाटलेलं वाटण, जे शिजवलेलं वाटण आहे त्याच्या गाठी नाही राहता कामा आणि नाहीच राहत शक्यतो. असं छान मिक्स करायचं आहे आणि रश्श्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी बघा, पाणी तुम्हाला हवं तसं घ्या. आम्हाला इथं थोडंसं अगदी थोडं घट्टसरपणा लागतो म्हणून थोडा कमी पाणी ओतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता. चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा ढवळून ते मीडियम आचेवर मी ते उकळायला ठेवतेय आणि ह्याचा खूप छान रंग सुटतोय, लालसर असा, खूपच सुंदर. बघू शकता याला आता उकळी येते हळूहळू, काय रंग आलाय आणि उकळी आल्यावरती हा रंग, वास तर खूपच छान आलाय. भूक लागलीये. एकीकडे जी मटकी शिजत लावली ती पण शिजून झालेली आहे. जराशी दाबून बघते म्हणजे कळेल शिजली गेलीये छानपैकी. तीही रेडीच आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. बघू शकता काय सुरेख रंग आलाय आणि ही तयार आहे आपली मिसळ. तुम्ही नक्की ट्राय करा अशी मिसळ, नक्कीच खूप छान लागेल. मला कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढची रेसिपी घेऊन लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय.